मनीष ती टाळते तुला. तुला नाही कळत आहे का? सगळं कळतंय ना. तरी सुद्धा सगळ्यांसमोर तिला आय लव्ह यू म्हणण्याची काय गरज होती? गरज होती, गरज होती आय लव्ह यू म्हणण्याची का त्यावर ती काय म्हणते हे ऐकण्याची? बरं, त्यावर ती काय म्हणाली? मला वेळ हवाय, मला माझी स्पेस हवी आहे. पण हवी आहे तिला ती. That's it. आता तिला ती स्पेस देणं गरजेचं आहे. किती किती स्पेस देऊ मी अजून तिला? तिला हवी तेवढी. तिला हवा तो सगळा वेळ दे मनीष. जर ती तुला तुझ्या आयुष्यात हवी असेल तर. नाहीतर मग मूव्ह ऑन. मूव्ह ऑन इतकं सोपं असतं का ते जान्हवी? असतं. मग कर ती म्हणते तसं. माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. तुझ्याकडे पर्याय नाहीये मनीष. कळतंय? तुझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. तू जर तिला तिची स्पेस दिलीस, तिला हवा तो वेळ दिलास ना, तर कदाचित ती तुझ्याकडे परत येईल. पण तू जर स्वतःला असं लादलंस ना तिच्यावर, ती फक्त लांब जाईल. आणि मुख्य म्हणजे या सगळ्यात तुझं असं होईल जे मला नकोय. मग मी काय करू? काहीही केलं तरी नुकसान माझंच आहे. फायदा बघून प्रेमात पडलायस का तू? हे बघ मनीष, तू विचारलंस म्हणून सांगते. आता तू तिच्या पुढे नमतं घेऊ नकोस. तुला तुझ्या आयुष्यात ती हवी आहे हे क्लिअर केलंयस ना तू? मनीष, बायकांना कणाहीन पुरुष नाही आवडत. त्यामुळे आता तिच्या पुढे पुढे नको करूस. तुझं आयुष्य तिच्याशिवाय सुद्धा उत्तम चालू शकतं हे दाखवून दे तिला. तरच ती ताळ्यावर येईल. कदाचित आणखी एक, आता ह्याच्या पुढे तिला आय लव्ह यू म्हणणं, सतत आपल्या प्रेमाचे दाखले देणं, ह्यातलं काहीच करायचं नाही करायचं. आता तिला तिच्या प्रेमाची कबुली देऊ दे. तिला तुला आय लव्ह यू म्हणू दे. आणि तोपर्यंत तू वाट बघायचीस. तू म्हणाला नाहीस तरच ती म्हणेल. त्यामुळे आता सतत तिला असं नाही सांगत राहायचं. अरे अशाने तिला रिअलायझेशनच होणार नाही तुझ्या प्रेमाचं. लेट हर रिअलाइज इट. कळतंय का? तर श्री, जान्हवीनं तिचं प्रेम व्यक्त करावं याची वाट बघतोय. वाट काय बघायची त्याच्यामध्ये? ए बेबी, प्रेम या हळूवार विषयावर बोलताना वसवस जरा कमी कर. तू गप्पा बसा. जा, तुला देतच नाही सफरचंद. कारण शोध. तुला सगळं खायचं असेल म्हणून. नाही म्हणूनच तुला अख्खं सफरचंद खायचं होतं म्हणूनच मुद्दाम. ते तुम्ही भांडणार असाल ना दोघं तर मी जातो आता. नाही दादा, श्री जान्हवीनी तिचं प्रेम व्यक्त करण्याची वाट पाहतोय पुढे. वाट पाहतोय पुढे. आणि त्याला ना मिळवल्याचा आनंद नको आहे, मिळाल्याचा आनंद पाहिजे. बापरे, म्हणजे? नाही, तू अजिबात विचार करू नकोस. आम्हाला कळलंय. बरं, हे घरात कुणालाही कळता कामा नये. कळलं? दादा, मी काय म्हणते, काय? आत्ता जे आम्हाला तू सांगितलंस ते आपण जर जान्हवीला सांगितलं तर? अरे आत्ता तू असं म्हणालास ना की कुणालाही कळता कामा नये, आणि म्हणते आपण डायरेक्ट जान्हवीला सांगू म्हणून. काय बाई आहे? एक मिनिट. मुद्दा काय आहे की जान्हवीने श्रीकडे आपणहून प्रेमाची कबुली द्यायची, हो की नाही? त्याला तिने आय लव्ह यू म्हणायचं. मग आपणच तिला सांगून टाकूया ना. श्री वाट बघतोय, पटकन म्हणून टाक. काय? अगं पण श्रीला तिचं तिनं म्हणायला हवंय. अरे पण त्याला कुठे कळणार आहे आपण तिला सांगितलंय ते? पण पुढे कधीतरी कळलं तर?
अरे पण तो पण सगळं झालेलं असेल ना. नाही नाही, लेट्स नॉट स्पॉइल इट फॉर देम. नो. पण दादा मला एक कळत नाहीये. नाही नाही, तसं तुला बरंच काही कळत नाही, ते राहू दे. मी बोलू का? ए बोल बोल, ए चुप रे कांता, बोल. पण दादा ती श्रीच्या प्रेमात हे दिसतच आहे. हा, मग ती सांगत का नाहीये त्याला? अगं तिची आई आली ना जान्हवीची, जरा ती त्या काळजीत असेल बहुतेक. हो ना, त्यांनीच घोर लावला असणार आहे तिच्या जीवाला. आणि एक तर त्या मला बेबी हत्या म्हणतात. मला बेबी हत्या. हा मग ठीक आहे ना, तसं इथे आता काय संबंध? संबंध काय म्हणजे? मी काय आत्या आहे का त्यांची? दिसते का मी त्यांच्या आत्या एवढी? नाही, असं मी म्हणणार होतो, पण या अँगलनी वाटतेस तू त्यांची आत्या. कांता, मी खरंच- तुला विचारलेलं खरंच नाही. वाटते तू या अँगलनी बघ. मी तुला विचारलेलं नाहीये. बसा रे. ए बेबी, ए मी हाक मारतोय तिकडे बघून काय तिरळी आहेस का? मी तिरळी नाहीये. तिरळी आहेस तू. नाहीये मी आत्ता तिरळी. मी हाक मारली. बसा रे. ती म्हणताय, मी आईला सांगेन ना, सांगून ठेवतो. सारखी आपली किटकिट 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 काय लावलंय? हिला सांग, ही भांडकुदळ आहे. तुझ्या इतकी नाहीये, कळलं ना? तू आहेस भांडकुदळ. तूच आहेस भानकुदळ. तू सुरुवात करतोस ना, त्याला सांग ना रे दादा, दरवेळेस असं करतो हा. बेबी तुला मी सांगतो, या अँगलनी तू दिसतेस तर तुला गॉड, मला मस्तक सूळ उठतो मला. शी, उठतो मला. शी. तुला मी सांगतो या अँगलनी. ए दादा, सॉरी, ए दादा. खरंच वाटतं त्या अँगल. उगा चिडत असतो. जान्हवी पहिल्यांदा मला असं काहीतरी म्हणाली. असं म्हणजे म्हणजे ती पहिल्यांदा असं म्हणाली की मी कोणाशी तरी प्रेमाने वागू नये. काय जान्हवी असं म्हणाली? नाही म्हणजे एक्झॅक्टली ती असं नाही म्हणाली. मी माझं प्रेम गीतावर लादतोय, जे मी करायला नको, असं तिला म्हणायचं होतं. अच्छा. ती म्हणाली की गीताला गीताची स्पेस दे, तिला वेळ दे, तरच कदाचित ती तुझ्याकडे परत येईल. आपण कधी ह्या अँगलने विचारच केला नव्हता ना श्री. म्हणजे जान्हवीचं म्हणणं असं होतं की स्त्रियांना कणाहीन पुरुष आवडत नाही, त्यामुळे गीताला जर नको असेल तर तू तिच्या पुढे पुढे करू नकोस. हो का? हो. एरवी जान्हवी काय म्हणते माहिती श्री, आपल्या मनात जे काही असेल ते बोलावं, मन मोकळं करावं. पण पहिल्यांदा तिने मला शांत राहायला सांगितलं, वाट बघायला सांगितली, बोलू नकोस म्हणाले. नाही पण हरकत काय? तू तिच्याशी बोललास तर हरकत काय? उलट तुझ्या डोक्यात काय चाललंय, तुझ्या मनात काय चाललंय हे तिला क्लिअरच होऊन जाईल ना. नाही, जान्हवी मला म्हणाली की मी जर सतत माझ्या प्रेमाचे दाखले गीताला देत राहिलो तर गीताला गीताच्या मनात नक्की काय चाललंय हे समजण्याची उसंतच नाही मिळणार. सो त्यामुळे निदान काही दिवस तरी मी गीतासमोर असं वागू नये, असं जान्हवीचं म्हणणं होतं. गीताला स्वतःला हे रिअलाइज होणं खूप महत्वाचं आहे आणि ते मला पटलं. शेवटी गीताला हे वाटणं महत्वाचं आहे ना श्री. जर गीताला माझ्याबद्दल प्रेम वाटतच नसेल तर सतत मी माझं प्रेम तिच्यासमोर व्यक्त करणं हे चुकीचंच आहे. आणि समजा गीताला माझ्याबद्दल खरंच प्रेम वाटत असेल तर मग तिने मला आय लव्ह यू म्हणावं. ह्यासाठी तिला हवा असणारा वेळ आणि तिला हवी असणारी स्पेस मी तिला द्यायलाच हवी. बरोबर आहे तुझं. तुम्ही लवकर कसे आलात? काम संपलं म्हणून आलो. हो पण मग घरी यायचं ना. सरप्राईज करायचं होतं तुला. तरीही अगं नाही ग, तुझ्यात आणि तुझ्या बाबांमध्ये काहीतरी बोलणं सुरू असणार, मग मी तिथे आल्याने उगाच ऑकवर्ड होईल म्हणून मग नाही आलो. असं काही नाहीये.
भेटेन नंतर त्यांना. बरं, चला निघूया. चहा पिऊया. आत्ता? हा, कटिंग. तुम्ही खूप चहा पिता श्रीरंग. काही गोष्टी मला कितीही वेळा आणि कधीही चालतात. ऍसिडिटी होईल. आजवर झाले का कधी? बरं, चला. काय झालं? वाट बघतो. कसली? नाही काय नाही. सांगा ना. नाही सांगू शकतो. नॉट फेअर हा श्रीरंग. सांगेन नंतर. तुमच्या वाट पाहण्याचा माझ्याशी काही संबंध आहे? माझ्या प्रत्येक गोष्टीशी तुझा संबंध आहे. मग सांगा ना, कसली वाट पाहताय? आपण एक गेम खेळूया. गेम? हा, असंच गंमत. काहीही असता तुमचं श्रीरंग. ऐक ना, मी तुला एक प्रश्न विचारेन, त्याचा तू विचार न करता उत्तर द्यायचंस. म्हणजे अविचारी? अविचारी उत्तर हे खरं उत्तर असतं. अहो, पण ते बरोबरच असेल असं नाही. अगं, चूक आणि बरोबर यापेक्षा सत्य जास्त महत्वाचं असतं. पण आधी तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुला मिळेल. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस की आपोआप तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. तुम्ही मला कळेल असं बोलाल का काही? नाही, तू समजून घे. तुमच्या मनातलं मला कसं कळणार? कळेल तुला. आधी कळायचं. पण आता काही बदललेलं नाहीये. असं कसं म्हणता तुम्ही? जानवी, अगं वरवरचं बदललंय. आज सगळं तसंच असायला हवं, तसंच राहील असं तुझंच म्हणणं असतं ना. आणि मला तुझं म्हणणं खोटं पाडायचं नाहीये. मी ना तुला एका पायरीपर्यंत आणून ठेवलंय. मी तुझ्या बरोबर आहेच. पण जानवी, आता तू मला लीड करायला हवंस. या पुढच्या सगळ्या प्रवासात ना तू मला लीड करायला हवंस जानवी. तू मला लीड करावंस याची वाट बघतोय मी. खूप कॉम्प्लिकेटेड बोलताय तुम्ही. नाही, काही अवघड नाहीये. खूप सोपं आहे. कळेल तुला. याआधी कळायचं. विचारा. ओके. निळ आकाश, पाऊस, चिंब, समुद्र, अथांग, वेळ, आयुष्य, आयुष्य, देणगी, ईश्वर, निराकार, मन, प्रेम, प्रेम, श्रीरंग. हे असं आपण पूर्वी बोललोय का? कधी कधी? श्रीरंग, सांगा ना, आपलं हे असं कधी बोलणं झालंय का? ओ काय झालं? नाही, काय नाही. आपण दोघं ही अशीच प्रश्न उत्तर आणि हे असं, हो, म्हणजे हा असा गेम असं काहीतरी झालंय का? आणि मला काहीतरी उत्तर सापडलं होतं, कसलं तरी. आकाश, निळ, समुद्र, अथांग, देव, श्रद्धा, आई, माया, बाबा, वात्सल्य, मैत्री, आनंद, प्रेम, विश्वास, लग्न, कमिटमेंट. अनिल. बरोबर आहे ना? जानवी, तुला आठवतंय? हे सगळं मला आठवतंय का? मला वाटतंय, मला कळत नाहीये. जानवी, तुला आठवतंय ग? हो, कारण असं घडलं होतं. माझ्या मनात कसला तरी पेच होता आणि ह्या सगळ्या प्रश्न उत्तरांनी मला त्याचं उत्तर सापडलं होतं. नाही, ह्या प्रश्न उत्तरांनी असं नाही, पण एकंदर तुला तुझं उत्तर सापडलं होतं. जानवी, मगाशी मी तुला प्रेम असा प्रश्न विचारला. हो. त्यावर तू आय एम सो सॉरी, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तरच नाही दिलं ना. पण त्याआधीच ना मला हे असं
काहीतरी आठवतंय असं वाटायला लागलं आणि आय एम सो सॉरी. प्रेम 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 नाही, मला काहीच सुचत नाही आता. काय झालं? तुमचा चेहरा का पडला? काय नाही. असं कसं काही नाही, तुमचा चेहरा सांगतोय. जान्हवी, तू माझा चेहरा वाचू शकतेस, माझं मन कधी वाचणार आहेस? म्हणजे काय नाही. चला आपण निघूया, उशीर होतोय. घराचा अगदी उकिरडा करून ठेवला असेल नाही? आता काय फरक पडतो त्याने? असं कसं? रक्ताचं पाणी करून स्वच्छ ठेवायचं मी माझं घर. पिंट्या करतोय जमेल तसं. पिंट्या जेवतोय ना गधड. म्हणजे आधीच पाप्याचं पितर. 4 दिवस खाण्याची आबाळ झाली तर अगदीच फाटका दिसायला लागेल. काय करतायत काय खाण्यापिण्याचं ते? आई, तुला त्यांची आठवण येते का ग? येते म्हणजे येणारच ना, पण म्हणून जाणार नाहीये मी. अगदी हाताला धरून बाहेर काढायची बाकी ठेवली होती त्यांनी. पण म्हणजे तुझी काही चूक नव्हतीच असं आहे का? होती ना, होती. पाय धरून माफी मागितली होती मी त्यांची. तर आणखीन काय करायला हवं होतं मी? सांग ना. नाही ग, त्यांना मी नकोशी झालेली आहे त्यांच्या आयुष्यात. असं काही नाही आई. तसंच आहे ग, तुला माहित नाहीये. आई, तू ना असं काहीतरी करतेस, त्यांना आवडणार नाही असं काहीतरी वागतेस आणि मग त्यांना राग आला हे कळल्यानंतर त्यांची माफी मागतेस. बरं, त्यावर तुझी अपेक्षा असते त्या क्षणी त्यांनी तुला माफ करून टाकावं. असं कसं होईल आई? अगं, माणूस आहेत ते, रिमोट कंट्रोल नाहीत. बटन दाबलं की बदलली भावना. ते त्यांचा वेळ घेणारच ना. मला नाही पटत त्यांचं वागणं. तसं त्यांनाही तुझं वागणं पटत नाही. पण म्हणून प्रत्येक वेळी तू चुकीची नसतेस असं नाही ना. जानू, आमचं कधीही पटलं नाही. तरी 25 वर्ष संसार केलात. ते मी होते ना म्हणून. मग आता काय झालं? आताही तू होतीसच ना. आई, बाबा वाईट नाही आहेत. मुळात ते वाईट असते ना तर तू 25 वर्षाचा संसार केलाच नसतास त्यांच्या बरोबर. आणि पिंट्या कसा वाईट असेल ग? तो तर तुझा मुलगा आहे ना. आई, अगं, ही खूप चांगली माणसं आहेत. तुमच्या तिघांचं छोटंसं का होईना पण एक छानसं घर आहे आणि तिथे राहतायत ते. कितीही आरामाचं असलं ना तरी हे घर तुझं नाहीये. आणि लोकांच्या घरामध्ये मिंध्यासारखी किती काळ राहणार आहेस तू? याचा एकदा विचार कर ना. मी तुला जा असं अजिबात म्हणत नाहीये, फक्त एकदा याचा विचार कर. तुझं काय जातं ग नुसतं बोलायला? तुझ्यावर अशी वेळ आलेली नाही ना म्हणून बोलतेस तू. माझ्या जागी तू असतीस तर तू काय केलं असतंस? माझ्या नवऱ्याची साथ कधीच सोडली नसती, कोणत्याही परिस्थितीत. त्यांनी तुला घराच्या बाहेर काढलं असतं तरी तर मी घराबाहेर बसून राहिले असते. त्यांनी माझ्यावर संतापून मला घराबाहेर काढलंय ना, तर त्यांचा राग शांत होईपर्यंत घराच्या बाहेर पायरीवर बसून राहिले असते मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणताय? मी उत्तम. हे तू चहा घेणार आहेस? नाही, नको. ऍक्च्युली हा चेक डिपॉझिट करायचा होता. तो डिपॉझिट करतो आणि निघतो. दे, मी टाकते. चला, निघतो मी आणि नंतर निवांत भेटू आणि मस्त गप्पा मारू. हो हो, चालेल. मी बाबांकडे आले ना की चक्कर टाकते. ओके, येऊ. बाय.
बाय. हॅलो, असा काय हा? मला म्हणालीस काही? हो, हा असा काय? कोण? मनीष. का? त्याने काय केलं? साधं बघितलं सुद्धा नाही माझ्याकडे त्यांनी. हो? अगं कमॉन, आय मीन व्हॉट इज दिस? परवापर्यंत माझ्या पाया पडायला निघाला होता आणि आता साधं हाय सुद्धा केलं नाही त्यांनी मला. गीता, माणसं बदलतात. एवढी अचानक? तसंच काहीच कारण असेल तर हो. पण असं काय झालं एका दिवसात? ही हॅज मूव्ड ऑन. तुला त्याला भेटायचं नाहीये, त्याला बघायचीही इच्छा नाहीये, हे स्वीकारलंय त्याने. अगं चांगलं आहे की आता ना त्याला कशानेच फरक नाही पडणार. की आज पण केवढा शांत वाटत होता ना तो. अगं पण म्हणजे आता तो तुला अजिबात त्रास देणार नाही. डोंट वरी. म्हणजे ओके